नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. तर ग्रामपंचायत घरपट्टी आणि नळपट्टी यामध्ये सरकारने 50% सूट देण्याबाबतचा 13 नोव्हेंबर रोजी जी.आर. काढला होता. तर जी.आर. काय सांगतो आणि सवलत कोणाला मिळणार आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा जी.आरमध्ये लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री समूह पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबतचा हा जी.आर. निघालेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामविकास व पंचायत राज विभाग म्हणजे 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा जी.आर. निघालेला आहे. तर आपण आता बघूया शासन निर्णय काय सांगते. तर शासन निर्णय बघा खाली हा जी.आर. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, ते तिथून तुम्ही वाचू शकता. इथे बघा शासन निर्णय, ते याला आपण खाली घेऊन वाचूया. इथे बघा शासन निर्णय 1 मध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील जे निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांचा सन 2025-26 या चालू वर्षा पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पूर्वीच्या एकूण थकबाकी 50% रक्कम मुख्यमंत्री समूह पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीचे रकमेस 50% सवलत राहील असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत तुमची जे पण थकबाकी आहे किंवा 2025-26ची पण थकबाकी आहे, तर तुम्ही पूर्ण एका दमानं रक्कम भरत असाल तर तुम्हाला 50% सवलत मिळणार. हे शासन निर्णय आलेला आहे. त्यानंतर इथे बघा म्हणजे सन 2025-26 सांगितलेलं आहे की म्हणजे सन 2025-26च्या पूर्वी करांची रक्कम प्लस दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या म्हणजे आधीच्या करांची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेचे 50% रक्कमची सवलत देण्याचा जी.आर. आलेला आहे. की जर तुम्ही जे पण तुमचं आत्तापर्यंत पण थकबाकी जमा आहे आणि चालू वर्षाचं पण ते तुम्ही भरलं एका दमानं तर तुम्हाला 50% सवलत म्हणजे तुम्हाला अर्धे पैसे भरावे लागणार आहे. त्यानंतर आपण ते शासन निर्णय जी.आरमध्ये 2 नंबरचा पाहूया. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्तांसाठी नाही. म्हणजे जे तिथं राहत आहे किंवा दुकान वगैरे त्यांसाठी नाही, जे राहत आहे फक्त त्यांनाच 50% सवलत देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. ज्यांचं व्यवसाय वगैरे आहे त्यांना नाही असं सांगितलं आहे इथं. त्यानंतर इथं बघा सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील. म्हणजे याची जी काही तारीख आहे ते लागू राहील. बहुतेक 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही भरू शकता. तिथं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन माहिती काढून घ्यावी की कुठपर्यंत दिनांक दिलेली आहे 50% सवलतची. तर आता आपण खाली बघूया. इथे बघा हे नंबर 4 मधलाच हे एक हिस्सा आहे, ते खाली आहे. इथं शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. इथे बघा थकबाकीचे 50% सवलत घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतीला असेल. म्हणजे ग्रामपंचायती निर्णय घेणार की 50% सवलत द्यायची की नाही द्यायची. पण यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही सभा घ्या आणि ठराव मंजूर करा म्हणजे 50% सवलत तुम्हाला मिळणारच. याची सदर नोंद सर्व व्यक्तींनी घ्यावी. त्यानंतर 5वं पण तसंच आहे की सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीत उत्पन्न झालेले कोणत्याही घटीचा शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही. तर याचा जी.आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही पूर्ण जी.आर बघू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील.